हा हा हा. हे घ्यायला सगळे धावतील. अच्छा. बरोबर ना? बरोबर. मी तेच विचारलं की तुम्ही एकट्या सांभाळता एवढं आणि मी सगळं? आणि मी तुम्हाला सांगते ना, मी कोणाला काही विचारणार नाही, कोणाला काही सांगणार नाही आणि कोणाला काही म्हणणार नाही. मला करायचंय मी करते. अच्छा. बर. मुद्दा लक्षात आला ना? बरोबर. हा, बरोबर बरोबर. माझी इच्छा मला करायचंय म्हणून मी करणार. हो की नाही? बरोबर. हा करत नाही म्हणून मी करणार नाही, तो करत नाही म्हणून मी करणार नाही, असं मला करायचं नाहीये. दुसऱ्यांचं दुसऱ्यांच्या जवळ. आणि हे बघा, त्यांना नशिबात पैसे असतील तर त्यांना मिळतील. हा. हो की नाही? बरोबर. मग मी कशाला जास्त टेन्शन घेण्याचं कारणच नाही. म्हणून मला एक औषध सुद्धा लागत नाही. वा वा वा, बढिया. तुम्ही 58च्या असून सुद्धा तुम्ही फार ऍक्टिव्ह आहात. फार ऍक्टिव्ह. जबरदस्त. नाही, अहो तुम्हाला सांगते, मी तुमच्यावर जळायचो किंवा हा. तुमचा द्वेष करायचा, ह्यांना एवढे पैसे आहेत, त्यांना तेवढे पैसे आहेत, आपल्याला हे आहे, आपल्याला ते, असं करून आपणच आपलं नुकसान करून घेतो ना. बरोबर बरोबर. खरंय. की नाही मला हे ही गोष्ट, खरंय. आणि आपणच आपल्या तब्येतीवर करून परिणाम घेतो करून घेतो. वाईट. निगेटिव्हिटीमुळे परिणाम होतो. बरोबर. हा, मग त्यापेक्षा आपण मग निदान तेवढं तरी स्वार्थी होता आलं पाहिजे. खरंय खरंय. बिलकुल हो की बिलकुल. नाही? बरोबर आहे. हा, अगदी बरोबर आहे. त्यामुळे खरंय. मी जास्त, बाबा तुम्हाला कसं वागायचंय तसं वागा, तुम्हाला कसं बोलायचंय तसं बोला, तुम्हाला यायचं असेल तर या, तुम्हाला करायचं असेल तर करा, मला करायचंय मी करते. मग That's it. तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट करतात का सगळे? फायनान्शियल सपोर्ट करतात का काकूंसाठी? काकूंसाठी सपोर्ट करतात का? हो, बोलू, घ्यायला सगळे येतील, ह्याच्यात काय ते समजून जावा. अच्छा. ओके. पेन्शन वगैरे आहे का काकूंना? नाही, अच्छा. ते आमच्याकडे काय होतं, आमचं घर आहे ना, तर तिथे पहिल्यांदा मुलं ठेवत होतो. हा. मुलं बर. कॉट बेस, हा. तर त्यामुळे तिला तिने थोडाफार काय जो पैसा तुटपुंजा जमवलाय त्याच्यात तिचं भागतं. आणि माझा कोणाकडे एक नवीन पैसा मागितलेला. मग तुम्ही लग्नाचा विचार मागे का टाकला होता? नाही मला करायचं माझं ते पण कारण म्हणजे माझं काय कोणाकडे प्रेम बिम आहे ते मिळालं नाही म्हणून मला करायचं नाही वगैरे असं काही नाहीये. बर. म्हणजे मला नाही त्याची एवढी लाईक असं. बर बर बर. नाही तर मला मिळत असं नाहीये. इवन मी आता थोडी अतिशयोक्ती करून सांगेन, आत्ता सुद्धा मिळणार नाही असं नाहीये. पण मला नाही करायचं. बरोबर. मी काही स्वतःला त्रैलोक्य सुंदरी नाही मानत, पण म्हणजे आत्ता मिळू शकेल, पण मला नाही करायचंय. मग मी माझी कशाला करू? बरोबर बरोबर. नाही तुम्ही का? आता एवढ्या सुंदर दिसता, त्यावेळेला किती सुंदर दिसत असाल? सगळेजण मला तेच म्हणतात, हो. माझे ओळखीचे पण हे पण म्हटलं बघा, आपला आतलं जर सुंदर नाही ना तर बाहेरच्या सुंदरला काही उपयोग नाही. करेक्ट. बिलकुल. मी त्याला किंमतच. हा हा हा. हेमा मालिनी पण सुंदर आहे. हा. आता लेडी डायनाचं काय झालं, केवढी सुंदर होती ती, शेवटी तिला मारूनच टाकलं ना. हो हो हो. अख्खं जग मारूनच टाकलं, आणि माझंही मन हेच सांगतं की मारूनच टाकलं. बरोबर. किती सुंदर होती ती, मला खूप आवडत.
हम्म. पण काय झालं, सौंदर्य हा क्रायटेरिया नाही. बरोबर. तुमचं मन सुंदर नाही, वागणं सुंदर नाही, तर तुम्हाला हे बघा, मी आता तत्वज्ञान किंवा अध्यात्म शिकवत नाहीये, पण तुम्ही सांगा, हे मरताना जळूनच जाणार ना? हो, हा, बिलकुल. जळूनच जाणार ना, हम्म, हम्म, हम्म. का नाही सांगा? बरोबर बरोबर, अगदी खरंय. हा, नंतर पैसा, लक्ष्मी संचार आहे. पैसा आज असतो, उद्या नसतो, नंतर काय येतो? हम्म, कर्म. हम्म. कर्म तुमची कधीच पाठ सोडत नाही. बरोबर. तुम्ही जरी दुसरा जन्म घेतला हा. तरी ते कर्म तुमच्या मागोमाग आल्याशिवाय राहतच नाही. बरोबर बरोबर. बरोबर ना? खरंय खरंय. हेच महत्वाचं आहे, बाकी काही नाही. खरंय. म्हणजे मग कर्म म्हणजे काय? मग त्याच्यासाठी तुमचे विचार कसे पाहिजे? हम्म. चांगलेच पाहिजेत ना? पॉझिटिव्हच पाहिजे. बरोबर. विचार तुमचे पॉझिटिव्हच पाहिजेत. हो. अहो, एखाद्या लहान मुलाला हल्ली बोललेलं चालत नाही. बरोबर. मग ते मूल काय म्हणणार? आपण जर लहान मुलांना काहीतरी बोललो वाटेल तसं, हा. ते लहान मूल काय म्हणणार? थांब बघतोच तुला नंतर. हा हा हा. हो बरोबर. की नाही? हो. मग म्हणजे आपण कितीही काही म्हंटल हा. आणि वाटेल त्याला वाटेल ते बोलणं सुद्धा, हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. हो हो हो, बरोबर आहे. बरोबर ना? येस. मग आपल्या बरोबर जर कर्म येत असेल, हा. तर मग आपण चांगलं करायला तेच बघायचं ना, हो 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 हो. नाही का? बरोबर बरोबर. पास्ट लाईफ रिग्रेशनचे मी एक युट्यूब वरती बघते. सगळं काय खरं असेल असं नाही, पण सगळंच खोटं असतं असं पण नाही ना. हा हा हा, बरोबर बरोबर. खरंय. आता आमचे जे गुरुजी मी ज्यांना मानते, हा. ते छतरपूरचं तुम्ही बडे मंदिर म्हणून ऐकलं असेल हा कधीतरी. हा. तर त्या गुरुजींची फॉलोअर, आमच्यात शिष्य वगैरे असं काही नसतं. बर. तर ती फॉलोअर म्हणून एक डॉक्टर बलबीर म्हणून आहेत, त्या बर. पास्ट लाईफ रिग्रेशन करतात. बर बर. तुमचं केलेलं का मग त्यांनी? त्यांचं तर मी मानूच शकत नाही, कारण गुरुजींची फॉलोअर नाहीच. हा, तुम्ही केलेलं का मग पास्ट काय? लाईफ रिग्रेशन? मी नाही केलं कधी, नाही का? पण मला शिकायची इच्छा आहे. बर. नाही ना, मला शिकायची इच्छा आहे, पण आता कसं, मला आता कुठेच काही, इथे काल कोपऱ्यापर्यंत जायचं झालं तर एवढा पाऊस होता आणि एवढं सगळं, मला ते आता जमतच नाही. वेळ काढणं सुद्धा माझं मुश्किल होतं. पण ते तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन तर तुम्ही बघाच, खरोखर त्याच्यामध्ये मी तर म्हणते की त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की काय हे म्हणजे असतं. बरोबर बरोबर. की माणूस दुसऱ्या जन्मात जाताना सुद्धा हा. काही ज्या पास्ट लाईफ त्या ज्या गोष्टी आहेत ते कशा कॅरी करतो. हो. एखादा माणूस जातो तर दुसऱ्या जन्मात तो कधी स्विमिंग शिकायला बघणारच नाही. हा. बरोबर ना? बरोबर बरोबर. असं. हा हा हा. म्हणजे हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मग आपल्याला कर्म सुधारायला, आपल्याला, कारण शेवटी परलोक हा आहेच. आहेच. परलोक हा आहेच. बरोबर. ते इथेच आपल्याला सगळं गेन करायचंय. आता तुम्हाला पितामह भीष्मांची गोष्ट माहिती आहे ना? भीष्मांची का?